डिसेंबर वर्षाचा अखेरचा महिना असून ग्रहांच्या राशी परिवर्तनासाठी आणि संक्रमणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। या महिन्यात शुक्र 2 वेळा राशी परिवर्तन करेल, तर बुध पुन्हा मार्गी होईल। मंगळही वर्षाच्या शेवटी वक्री होईल, तर सूर्यही धनुमध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे शुभ प्रभावात वाढ होईल। एकूणच वर्षाच्या शेवटी सूर्य आणि मंगळासह 4 ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल होणार आहेत। वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्ष संपण्याआधीच भरभराट होईल। तसेच करिअरमध्ये नवीन संधी, व्यवसायात प्रगती आणि घरात सुख समृद्धीचे योग तयार होतील। चला तर मग जाणून घेऊया डिसेंबर महिन्यातील ग्रह परिवर्तन आणि संक्रमणाचा वृषभ राशीवर किती प्रभाव पडणार आहे। मंडळी, वृषभ राशीचे वर्णन म्हटल्यावर वृषभ राशीचे लोक स्वभावाने अतिशय शांत आणि सौम्य मानले जातात। या राशीच्या लोकांना त्यांची क्षमता चांगलीच माहिती असते। त्यांना पैसा, मालमत्ता आणि आदर आवडतो। या राशीचे लोक दृढ निश्चयी असतात आणि कठोर निर्णय घेण्यासही ते मागे पुढे पाहत नाहीत। वृषभ राशीच्या लोकांना शिस्त आवडते आणि त्यांना त्यामध्ये कधीच गाफील राहणे आवडत नाही। हे लोक मनापासून खरे असतात आणि कोणाचीही मदत करण्यास नेहमी तयार असतात। हे लोक त्यांच्या तत्वांवर खूप ठाम राहतात। तर अशा या वृषभ राशीचे डिसेंबर 2024 चे राशी भविष्य काय असणार आहे, चला जाणून घेऊया। वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना उत्तम असून तुम्हाला पुढे जाण्यासाठी अनेक संधी मिळतील। तुमची दिवसेंदिवस होणारी प्रगती यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल। जीवनात पुढे जाण्यासाठी अनेक संधी येणार आहेत, त्याचा लाभ घ्या। वर्षाच्या शेवटी परदेशात जाण्याचे योग आहेत। नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे, पण जोडीदारासोबत वाद घालू नका। वाढत्या कामामुळे जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे मनात अपराधी भावना निर्माण होईल। वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना आत्मनिरीक्षण आणि आत्मशोधाचा काळ घेऊन येणार आहे। तुम्हाला तुमच्या आंतरिक जगाशी अधिक मजबूत संबंध आणि तुमचा उद्देश आणि मूल्ये सखोल स्तरावर समजून घेण्याची इच्छा वाटू शकते। हा महिना एकाकी क्रियाकलाप, ध्यान आणि सर्जनशील क्रियाकल्पांमध्ये व्यस्त राहण्यासाठी एक आदर्श वेळ आहे। तुमचे वेगळेपण स्वीकारा, आत्मा अभिव्यक्तीचे नवीन मार्ग एक्सप्लोर करा। हा महिना तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची आणि तुमच्या व्यक्तिमत्वातील आतापर्यंत लपलेले पैलू शोधण्याची संधी देतो। अध्यात्म आणि आत्मनिरीक्षणासाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे। तुम्ही ध्यान, योग किंवा कोणत्याही एकाकी कृतीद्वारे तुमची ऊर्जा संतुलित करू शकता। या उपक्रमांमुळे तुमची मानसिक शांती तर वाढेलच, पण तुमच्या दडलेली सर्जनशीलता बाहेर काढण्यासही मदत होईल। तुमचे वेगळेपण आत्मसात करणे आणि आत्मा अभिव्यक्तीचे नवीन मार्ग शोधणे हे या महिन्यात तुमचे प्राधान्य असले पाहिजे। तुमच्यात दडलेली प्रतिभा आणि सर्जनशीलता ओळखण्याची आणि ती वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे। तुम्ही कला, लेखन, संगीत किंवा इतर कोणत्याही सर्जनशील क्षेत्राशी निगडीत असाल तर या महिन्यात तुमच्या कामाला नवीन ओळख मिळू शकते। यासोबतच आजूबाजूच्या लोकांशी भावनिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न करा। तथापि हा महिना तुम्हाला एकाकीपणाकडे ढकलू शकतो, परंतु तुमची ऊर्जा आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी त्याचा वापर करा। आत्मनिरीक्षण आणि आत्म अभिव्यक्तीच्या या प्रवासात संयम राखणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा। आपले विचार आणि भावना स्पष्ट करण्यासाठी वेळ काढावी। हा डिसेंबर महिना तुम्हाला मानसिक, भावनिक आणि सर्जनशील दृष्ट्या नवीन उंचीवर नेऊ शकतो। तुमचे वेगळेपण स्वीकारा आणि तुमच्या जीवनात संतुलन आणि शांतता राखण्याचा प्रयत्न करा। वृषभ राशीसाठी डिसेंबर 2024 हा महिना तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे, कारण तुमच्या पक्षात तुमच्या नक्षत्रांचा अनुकूल संयोग आहे। सावधगिरी बाळगण्याची एकच गोष्ट आहे, ते म्हणजे जास्त मेहनत करण्यापासून सावध राहणे। तुम्ही नवीन वेळापत्रक तयार करून ते सहज साध्य करू शकता, जे तुमच्या सिस्टीमवर कोणताही अनावश्यक ताण टाकत नाही आणि तरीही सर्व सामान्य क्रियाकलाप पूर्णपणे होऊ देते। असे केल्याने तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या जवळजवळ नाहीशा होतील, कारण घटनांचे वळण सुटकेच्या बाजूने आहेत। पोट आणि पाचक अवयवांचे काही जुनाट आजार होण्याची प्रवृत्ती आहे। या महिन्यात नक्षत्रांकडून मिळणारे शुभ लाभ तुमच्या व्यावसायिक कामगिरीसाठी अनुकूल आहेत। ललित कलांशी संबंधित लोकांना सर्जनशील सहभागासाठी उत्कृष्ट संधी मिळेल, ज्याद्वारे ते भविष्यात चांगले काम करू शकतील। अशी ही शक्यता आहे की एखादी वृद्ध व्यक्ती किंवा महिला सहकारी तुमच्यावर उपकार करू शकतात, ज्यामुळे तुमच्या करिअरच्या संधी लक्षणीयरित्या वाढतील। प्रवासही खूप फायदेशीर ठरेल आणि या काळात प्रवासाचा दर्जाही चांगला राहील।
सर्वात अनुकूल दिशा पश्चिम असेल। तुमच्या अधिष्ठानाशी तुमचा व्यवहारही बऱ्यापैकी कार्यक्षम असेल आणि तुम्हाला त्यांच्या सेवांचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल। ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे या महिन्यात तुमच्यासाठी प्रवासाच्या चांगल्या संधी आहेत। तुम्ही देशांतर्गत प्रवास कराल आणि तुम्ही घरापासून दूर जाण्याचीही शक्यता आहे। कुटुंबासमवेत सुट्टीसारख्या मौज मजेसाठी काही सहली होतील असे संकेत आहेत। सर्वात अनुकूल दिशा ही दक्षिण असेल। जोपर्यंत तुमच्या कौटुंबिक भविष्याचा प्रश्न आहे, हा महिना खूप फायदेशीर आहे, कारण नक्षत्रांचा प्रभाव बहुतेक अनुकूल आहे। या महिन्यात तुमची तुमच्या वडिलांवरील भक्ती वाढेल आणि तुम्हाला त्यांचे मनापासून आशीर्वाद मिळेल। खरं तर तुमच्यापैकी काहींना तुमच्या वडिलांकडून मोठ्या लाभाची अपेक्षा असेल। अशीही शक्यता आहे की सामाजिक स्तरावर तुमच्या खालचे कोणीतरी तुमच्यासाठी चांगले काम करेल, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते। आर्थिकदृष्ट्या तुमची कामगिरी चांगली राहील आणि तुमच्या कुटुंबाच्या एकूण उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे। कुटुंबात काही शुभ घटना घडण्याची शक्यता आहे। हा महिना आहे ज्यामध्ये तुमची मुले त्यांच्या कामात चांगली कामगिरी करतील आणि सामान्यतः तुमच्यासाठी समाधानाचा स्रोत असेल, कारण तारे खूप अनुकूल आहेत। त्यांनी तुमच्या सूचनांचे पालन करावे यासाठी तुम्ही काहीसे आग्रही असलो तरी ते त्यांच्या कार्यात चांगली कामगिरी करू शकतील। खरं तर एकदा ते ट्रॅकवर आले की ते सातत्याने सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करू शकतील। याचा अर्थ असा की नियमितपणे ते कोणत्याही कालावधीत बरेच काम करण्यास सक्षम असतील। कुटुंबातील काही वयोवृद्ध सदस्य किंवा सहकाऱ्यांमुळे त्यांच्या कारभारात काही गंभीर गडबड होण्याची शक्यता आहे। वृषभ राशीच्या मासिक कुंडलीनुसार शुक्र शुभयोग आणू शकतो। वृषभ राशीच्या मासिक राशीनुसार या महिन्यात वृषभ राशीच्या लोकांवर मंगळाच्या राशीचा प्रभाव राहील। तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो। शनीच्या तुमच्या करिअरवर परिणाम होईल आणि महिन्याच्या उत्तरार्धापासून नफा चांगला मिळू शकेल। शांत आणि दृढ निश्चय करून तुम्ही काही निर्णय घेण्यास सक्षम असाल। तुम्ही प्रवास देखील कराल आणि तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आणि अधिक पैसे कमवण्यासाठी कामात बदल करू शकता। या महिन्यात तुम्ही तुमच्या करिअरमध्ये व्यावहारिक अनुभव मिळवू शकता। आर्थिक बाबींच्या बाबतीत डिसेंबरची वेळ तुम्हाला पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये अचानक लाभ देऊ शकते। तुमच्यासाठी ही परिस्थिती गोंधळात टाकणारी असेल। या महिन्यात एखाद्याला उधार दिलेले पैसे देखील लवकरच मिळू शकतात। शेअर मार्केटमध्ये तुम्हाला नफा मिळू शकतो, पण या गोष्टींमध्ये कमी पातळीवर पैसे गुंतवणे योग्य ठरेल। महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळू शकतो। या महिन्यात वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य सुधारेल। पूर्वीच्या काळात आलेल्या समस्यांपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा करता येईल। तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींची चांगली काळजी घ्यावी लागेल। वेळेवर अन्न खावे आणि निष्काळजीपणा टाळावा। तुमचे आरोग्य राखण्यात पर्यावरणाचाही चांगला हातभार लागेल। तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल दृढ निश्चय आणि जागरूक असले पाहिजे। जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर तुम्ही यावेळी करू शकता, कारण या महिन्यात शुक्राची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल असू शकते। यामुळे तुमचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सुधारेल। रहिवासी विवाहाकडे वाटचाल करू शकतात। नवीन नातेसंबंधांच्या संपर्कात येण्यासाठी विशेष वेळ असेल। वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि परस्पर समंजसपणा प्रस्थापित होईल। तुमच्या दोघांमध्ये आनंद कायम राहो। वृषभ राशीचे स्वामीचे शुभ कार्य प्राप्त करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे शुभ राहील।